चला गंमत गंमत करतो म्हणलो तर तुम्ही जिंदगीभरासाठी माझ्या छाताळावर जाऊन बसली आणि नाचण्या संग लग्न केलं म्हणून हे माझे मित्रही बोबलत आहेत. जाऊ द्या, जो नशिबात होता तो झाला, आता पश्चाताप करून काही फायदा नाही. बस कोण रे? अरे दरवाजा खुला आहे का दरवाजा तोड दे का माझा? या बाईला कुठे पाहिल्यासारखं वाटते. कुठं पाहिलं असेल? जेव्हापासून सुमी संग लग्न केलं माझी मेमोरी छांग मारते. हे बाई कोण आहात तुम्ही आणि कुणाशी भेटायचं आहे? तुम्ही नाही ओळखलं? नाही ओळखलं, पण कोण आहात तुम्ही, कुणाशी भेटायचं आहे? तुमच्याशी खूप महत्वाचं काम आहे. हे बाई मी तसा माणूस नाही. एक तर माझी बायको घरात नाही आणि दोन दोन बायको पोसायची माझी लायकी नाही. खरंच नाही ओळखलं मला? अरे बाबा, एक तर माझा जबरदस्त ऍक्सिडेंट झालाय. ऍक्सिडेंट व्हायच्या पहिले भेटल्याशी थोडासा विचार केला असतो. कोणतं काम आहे? मला खरंच ओळखलं नाही. हो, पाहता बरोबर ओळखायला सिनेमातली हिरोईन होत का नाही की कॅटरीना कॅफ ओळखतो. मला ओळखलं नाही. जा माझे मा, एक तर माझी बायको घरात नाहीये आणि परकी बायको घरात घुसवली. माझ्या मित्राने सांगितलं तर माझी काही बरकत होणार नाही. जा बाई तू जा. खरंच नाही ओळखलं? अरे नाही ओळखलं म्हटलं ना. नाहीच ओळखलं ना. अरे नाही ओळखलो. आणि आता बस तुम्ही तो. अरे बापरे, गरोदरपणात कसे अवतार पुरा गाव हिंडून आलेस. मोकट साल नाही लागले तुझ्या माग. कुठं लपलं ते साले? अरे काय? अरे बापरे, हा कसा कावा होता. लेटेस्ट फॅशन आहे. फॅशन आहे. तुला घाल तुझी फॅशन. गरोदरपणामध्ये अशी नाचतात बैताळ सारखी. कोणती फॅशन हो? हा कावा टाईट टाईट पॅन्ट. हे पोरं मारतील का नाही टांट? हा जगा ना जग्यावर हे फुगे. हे पोरं राहतील का उगे मुगे? अभी काय झालं? हा माणसाचा करा करा गागल. हे बायको झाली बे पागल. अरे बापरे, अरे कमीत कमी टिकली तर लावायची होतीस. अरे पण जीन्सवर कोणी टिकली नव्हती का? जीन्सवर मला कारतोंड आहे कपाळावर. अरे बापरे, गळ्यामध्ये मंगळसूत्र आहे ना. मी मेलो का तू रांडी झालीस? सत्यानाश तुझा. जिवंतपणी मला मारली सुमे. गळ्यामध्ये मंगळसूत्र नाही, कपाळावर टिकली नाही, गेली वाया. हे तुझे बरोबर आहे म्हणा. गळ्यामध्ये मंगळसूत्र घातली असतीस, कपाळावर कुंकू किंवा टिकली लावली असतीस तर लग्न झालेली बाई आहे म्हणून तुझ्या मागे हे जवान परत थोडी लागले असते ना. जवानीचा किती अपमान झाला असता नाही. फिर फिर अशीच फिर. मी बाई संतीन ना माझ्या मागे दोन तीन. का माणूस आहे? मी कशी दिसतो? तू लिपस्टिक लावलेली भस दिसतेस, भस. या माणसाला स्वतःच्या बायकोचं कौतुकच नाहीये. नाहीतर का, या गावातले बायका पहा, त्यांचे नवरे पहा, किती स्तुती करतात स्वतःच्या बायकोची. आणि तुम्ही मला सांग, या गावातल्या किती नवऱ्याचा अनुभव घेतलीस? काय बोलताय? या गावातल्या माझ्या मैत्रिणी सांगत होत्या. तुम्ही घाल तुझ्या त्या मैत्रिणी, तुझ्या त्या नवरे. खरे का? कपडे बदलवून दे, आपला डॉक्टर का जायचं आहे. डॉक्टरकडे कशाला? मला काय झालं? मी तर चांगली ठणठणीत. पागल आहे का बे? गरोदर काय झालं? कुठं काय झालं? गरोदर असलं नाचते बैताळ सारखी ठणठणीत वाली. चल जा, कपडे बदलवून ये. डॉक्टर का जायचं म्हणलं ना तर चांगला टेम्पो होतो तुझा. हा कोणता लढणं होईत आहे? करते म्युझिक वर लढतेस का? हात नाही, बोट नाही, हेंगा होती येलपाळी. कपडे बदलवून ये म्हणलो ना. का बरं? काहून डॉक्टर कडे येणार नाही? मला लाज वाटते. मला लाज लागते. डॉक्टर का जायला लाजायचा कोणता काम आहे? डॉक्टर आपला काम करते, आपण पडून राहायचं काम आहे. माझ्या ओळखीची डॉक्टर नाही, तिच्याकडे जरी चल. अरे तुझी आली आता. तुझा टेम्पो होईन हो. तुम्हाला एक गोष्ट सांगू, पण त्याआधी मला वचन द्या, तुम्ही माझ्यावर अजिबात रागवणार नाही. काय हो? वचन द्या ना. काय तर वचन देऊ? वचन. केव्हा रागवलो मी तुझ्या? केव्हा रागवलो? दोन देतो आता फक्त त्या.
वचन द्या ना. काही वचन मला एक नाही. गोष्ट सांगायची आहे तुम्हाला. मी का म्हणतो डॉक्टरकडे जायचं आहे. लग्नाच्या अगोदरचे 3 महिने, लग्नानंतरचे 2 महिने, असे पूर्ण 5 महिने झाले तर तुझा पोट काय वाढून नाही राहिला. कुपोषित सारखी दिसतेस. तू जर कुपोषित असशील तर माझी औलाद अशी पंगू नाही होईल का? बनू, मला एक गोष्ट सांगायची आहे. कोणती? पण वचन द्या ना आधी. कोणतं वचन देऊ? वचन द्या ना. सत्य वचन होत तसंच राहते. बनू, खरं खरं सांगू, मी की नाही, मी की नाही. नाही नाही, हे घ्या, हे तुमच्यासाठी. बोनू, खरं खरं सांगू, मी की नाही, मी की नाही, मी की नाही. हो ना, तूच ना मी की नाही करते तिथं. होता तूच नाही तर का मी म्हणतो. बोनू, खरं खरं सांगू, मी की नाही, मी की नाही, खरं तर नाही. चलती रही मुझको सजा दी प्यार की, ऐसा क्या गुनाह किया तो लुट गए, हाँ लुट गए, तो लुट गए हम तेरी मोहब्बत में. सुमे सारं खोटं म्हणून सांग सुमे. मला अशी गंमत सहन होत नाही. तू धोका दिलीस तुम्हाला. धोकेबाज, माझ्या प्रेमाला धोका दिलीस तू. मला वचन दिले होते माझ्यावर अजिबात रागवू. धोकेबाज औरत, मुझे कोई वादा याद नहीं. मैं तेरा खून पी जाऊंगा. तुम्ही मला साधी सुधी बाई समजू नका, समजलं का? मी चांगली कराटे चॅम्पियन आहे. लमची जागा पाहून तर मार. मी बी गावठी दानपट्ट्यावाला साजऱ्यात काढली. जाऊ द्या ना बोलू, हे सगळं काही आपल्या हातात राहते का? हे सगळं ना देवाच्या हातात राहते. कोणाच्या? देवाच्या. जोड्यानं मारायला पाहिजे. मला किती हलकट माणूस आहो मी. गरोदर आहे का नाही चेक बी नाही केलं ना हो म्हणून टाकलं. जाऊ द्या ना बोलू, तसं मी तुमच्यावर खूप प्रेम करतो. वेळ प्रसंग आला तर मी तुमच्यासाठी जीवही देऊ शकतो. खरं सुमे, माझ्यासाठी जीव देस. एवढं प्रेम करते मरणार लवकर. ठीक आहे, चालले मी मरायला. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, तुम्ही मला वचन दिले होते, जिएंगे तो साथ साथ और मरेंगे तो साथ साथ. मी एकटी मरणार नाही, मी तुम्हाला घेऊन मरेन. एकटी नाही म्हणा, आपले रिश्तेदार जमा करणार जमर. चालले मी मरायला. इकडे. अगं हो, आपण जेव्हा पहिल्या प्रेमाला आपली सुरुवात केली ना, तेव्हा एकामेकाला वचन दिलं होतं, जिएंगे तो साथ, मरेंगे तो साथ साथ. आपण, तू एकटी मरू नकोस, आपण दोघे सोबतच मरू. पहिले तू मर, मागून मी मरतो का तर पाहतो मग. कुठं चालली? जा लवकर, मरू नको. का खरं? नको मरू ना. नको मरू. बायको हो म्हणलं काय बदलाची वस्तू हो का? मोटरसायकल असली तर दोन्ही टायर काढून ठेवलं असतो. कशाचे? मग काय, तरी मला वाटलंच तुझ्यासोबत लग्न करून ना नक्की तुझ्या लपड्यात पडलो की काय. हो का? नाहीतर होतर नानी नचिवारा म्हणणं